पुढची बातमी आहे मुंबईतली आहे ती उद्धव आणि राज यांच्या संदर्भातली आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला दादरच्या शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थ बंगल्यावर पोहोचले। उद्धव ठाकरेंनी इथे जवळपास 2 तास बैठक केली आहे। या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांचं आगामी संयुक्त प्रचाराचं नियोजन कसं आहे यावर चर्चा झाली आहे असं समजतंय। याच दरम्यान आता पुढची बातमी आपल्या समोर येते। पुढची बातमी आहे की महायुती आणि त्याचबरोबर ठाकरे बंधू यांच्यातला प्रचाराचा संघर्ष कसा असेल। हा शुक्रवारपासून प्रचार जोरदार पद्धतीने सुरू होईल। मुंबईमधल्या प्रचाराच्या निमित्तानं जवळपास सगळ्या 29 महानगरपालिकांचा प्रचार सुरू झाला असं समजावं लागेल। मुंबईमध्ये याचं बिगुल फुंकलं जाणार आहे। एका बाजूला ठाकरे बंधू हे 4 जानेवारीला जाहीरनामा काढतील, तर त्याआधीच महायुती 3 जानेवारीला मुंबईमध्ये सभा घेऊन आपला मुद्दा रेटणार आहे। या निमित्तानं यातला अधिकचा तपशील समोर येतोय तो पहा। महायुतीची पहिली सभा 3 जानेवारीला असेल। ठाकरेंचा वचननामा 4 जानेवारीला येईल। महायुतीच्या सभेमध्ये अजित पवार मुंबईत नसतील, ते इतर ठिकाणी असू शकतील। ठाकरेंच्या वचननाम्याला शरद पवार येतील की नाही हे अद्याप सांगता येणार नाही। महायुतीच्या सभेमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे नेते हजर असतील। ठाकरेंचा वचननामा हा आदित्य आणि अमित या भावांच्या संकल्पनेतून बनलाय असं सांगितलं जात आहे। आता आपण या निमित्तानं 2 वक्तव्य पाहणार आहोत। आशिष शेलार यांचं एक वक्तव्य आणि दुसरं आहे संजय राऊत यांचं। यावेळेला महायुतीचा महापौर आणि महापालिकेत मुंबईकरांची खरी सेवा करायची आहे, यासाठी संवादाचा चर्चा विमर्श यासाठी मी कालपासून सातत्याने सगळ्यांना भेटतोय। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होतील। पुढची बातमी आहे मतदानाच्या आधीच झालेल्या एका चमत्काराची, आणि तो स्वाभाविकरित्या असतो उमेदवाराचं बिनविरोध निवडून येणं। यात भाजपानं आघाडी घेतली आहे। 4 महानगरपालिकांमध्ये भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत। नव्या तपशिलामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कुठे कुठे बिनविरोध आहेत त्याचा तपशीलही आता आपण पाहणार आहोत। कल्याण डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये रेखा चौधरी भारतीय जनता पार्टीकडून बिनविरोध आल्या आहेत। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 27 मध्ये मंदा पाटील भारतीय जनता पार्टी बिनविरोध। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 18 क मध्ये आसावरी नवरे भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध। प्रभाग क्रमांक 26 ब मध्ये रंजना पेंडकर भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध। पनवेल मनपा प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये नितीन पाटील भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध। धुळे मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये उज्ज्वला भोसले भारतीय जनता पार्टी बिनविरोध। धुळे मनपा प्रभाग क्रमांक 17 ब मध्ये रेखा उगले भारतीय जनता पार्टी बिनविरोध। धुळे मनपा प्रभाग क्रमांक 6 मध्ये ज्योत्स्ना पाटील भारतीय जनता पार्टी बिनविरोध। भिवंडी मनपा प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुमित पाटील भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध। पिंपरी चिंचवड इथं रवी लांडगे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत। अद्याप तरी या संदर्भातली अधिकृत घोषणा निवडणूक आयोगानं केलेली नसली तरीही स्वाभाविकरित्या राजकारण्यांना हे निश्चित लक्षात येतं आणि जाणकार पत्रकारही हे ओळखू शकतात, म्हणूनच ही बातमी आम्ही आपल्यापर्यंत आणलेली आहे। दरम्यान या निमित्तानं सुमित पाटील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेता माजी खासदार राहिलेले भिवंडीचे खासदार म्हणून परिचित असलेले पाटील यांची वक्तव्य आता आपण पाहणार आहोत। सुमित पाटील यांनी जे विकासाचं काम केलेलं आहे पद्मानगरमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। पद्मानगरच्या गल्ल्या गल्ल्या सगळ्या काँक्रिटीकरणाच्या झालेल्या आहेत आणि म्हणून जनतेचा विश्वास त्याच्यावर प्रचंड निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासाचं फळीत आणि त्या विश्वासाचं बक्षीस आज पुन्हा एकदा आशीर्वादाच्या रूपाने सुमितला मिळालं आणि त्याच्या समोर अर्ज भरलेल्या सगळ्याच उमेदवारांनाही असं वाटलं की सुमित पाटीलला पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचे फॉर्म माघार घेतले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय निवडणूक प्रमुख इथले आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मी या भिवंडी महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 17 या ठिकाणी बिनविरोध झालेलो आहे. असं नाहीये की फक्त भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार हे विजयी होत आहेत. याच निमित्तानं पुढची बातमी सुद्धा तीच आहे की महायुतीचे सुद्धा उमेदवार विजयी होत आहेत आणि ते बिनविरोध आहेत. भारतीय जनता पार्टीच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचे उमेदवारही बिनविरोध झाले आहेत. याचाही तपशील आता आपल्या समोर येतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत, तर अजित पवार यांचा 1 उमेदवार बिनविरोध झालेला आहे. त्याचा तपशील आहे अहिल्यानगरातून. या निमित्तानं अधिक तपशील समोर येतोय, तो आता आपण पटकन पाहणार आहोत. कल्याण डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधूनच विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे 2 जण बिनविरोध आहेत. अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक 8D मध्ये कुमार वाकळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत.